पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं काल निधन झालं आणि या निधनानंतर त्यांना शेवटचं पाहण्यासाठी अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आणि देशभरातून अनेक लोक जे ते येताना पाहायला मिळतात. ही सगळी येत असताना काही वाईल्ड लाईफ मध्ये काम करणारी लोक देखील आम्हाला येऊन इथं भेटलेली आहेत आणि त्यांनी डी.वाय. पाटील यांचं एका विंचूला नाव दिलं होतं अशी त्यांनी माहिती सांगितलेली आहे. अर्थातच तो किस्सा नेमका काय आहे, विंचूला डी.वाय. पाटलांचं नाव त्यांनी कशा पद्धतीने दिलं होतं, त्यांची भेट डी.वाय. दादांशी कशी झाली होती, त्यांनी काय त्यांच्याशी बोलणं झालं होतं, हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत याच वाईल्ड लाईफ संदर्भात काम करणारी ही सगळी टीम आपल्यासोबत आहे आणि त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. खरं तर या सगळ्या विंचूबद्दल सुरुवातीला माहिती द्या. ते कुठं शोधला होता आणि ते शोधल्यानंतरची सगळी प्रोसेस कशी झाली आणि डी.वाय. पाटलांचंच नाव तुम्हाला द्यावं वाटलं, काय नेमका प्रवास? 2022च्या दरम्यान पट्टणकोडलीमध्ये आमच्या एका सभासदाला एक विंचू दिसला. तर इतरांप्रमाणे म्हणजे लोकांना माहिती आहे की विंचू हे दगडाखाली किंवा जमिनीवर आढळतात. हा विंचू झाडावरती होता. मग त्याचे फोटोज आमच्याकडे आल्यानंतर ना आम्ही त्याचा थोडासा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. तर तो कुठल्याच विंचवाशी साधर्म्य त्याचं येत नव्हतं. मग आयसोमेट्रस हा जो वर्ग आहे, ह्या आयसोमेट्रस वर्गातील विंचवावर आम्ही एक लक्ष केंद्रित केलं. जगभरात आतापर्यंत आयसोमेट्रस या वर्गातील 15 जाती होत्या. तर त्या 15 जातींशी आम्ही ह्याच्याशी जुळणा करून पाहिली तर हा पूर्णपणे वेगळा झाला आणि यातूनच आम्हाला कळालं की हे एक नवीन जात आहे आणि त्याच्यावर आम्हाला काम करायची इच्छा झाली. मग काम आम्ही चालू केलं. जवळजवळ 2 वर्ष आमचं संशोधनाचं कार्य चालू होतं आणि सह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्ट जी ही आमची संस्था आहे, या संस्थेला डी.वाय. पाटील ग्रुपकडून सतत एक पाठराखण आणि एक मायेचा आधार डी.वाय. दादा असतील किंवा ऋतुदादा असतील, संजय साहेब असतील, यांचा एक मायेचा आधार कायमच आमच्या पाठीवर राहिला होता. मग ज्यावेळेला आमचं संशोधन पूर्ण झालं, मग ह्या नवीन जातीला नाव काय द्यायचं असं ज्यावेळी प्रश्न निर्माण झाला त्यावेळी आम्ही सर्वांनीच चर्चा केल्यानंतर आम्हाला वाटलं की शिक्षण क्षेत्रात, कृषी क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात ज्यांनी कोल्हापूरचा एक ठसा उमटवलाय आणि सामान्य लोकांच्या वरती एक मायेचा हात ज्या दादासाहेबांनी धरलाय, त्यांच्याबद्दल एक कृतज्ञता म्हणून आपण ह्या जातीला दादासाहेबांचं नाव देऊया. तर सर्वानुमते सगळ्यांच्याच इच्छा झाली की हा देऊया. पण त्याच्या आधी आम्ही ऋतुदादांशी संपर्क केला की असं असं आमचं काम झालंय आणि ह्या जातीला आम्हाला दादासाहेबांचं नाव द्यायचं आहे. त्यांच्याबद्दलचं एक प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्हाला ह्या जातीला दादासाहेबांचं नाव द्यायची इच्छा आहे. तर ऋतुदादांनी सुद्धा त्याला आम्हाला परवानगी दिली आणि त्यानंतर नोव्हेंबर 2024ला आमचा पेपर BNHS ह्या जगप्रसिद्ध नियतकालिकात आमचा रिसर्च पेपर प्रकाशित झाला आणि त्या जातीला आयसोमेट्रस ज्ञानदेवाय हे नाव दिलं. म्हणजेच डी.वाय. पाटील यांचं जे नाव आहे ज्ञानदेव यशवंत पाटील, त्यामधलं ज्ञानदेवाय हे नाव आम्ही त्या विंचवाला दिलं आणि हे झालं सायंटिफिक नाव आयसोमेट्रस ज्ञानदेवाय. पण बोलीभाषेत एक नाव येतं, त्याला नाव दिलं डी.वाय. पाटील ट्री स्कॉर्पियन. म्हणजे हा विंचू फक्त आणि फक्त झाडावरतीच आढळतो, जमिनीवरती अजिबात आढळत नाही. डी.वाय. पाटील ट्री स्कॉर्पियन असं त्याचं नाव आम्ही दिलं. जगामध्ये सध्याच्या घडीला तरी हा विंचू फक्त कोल्हापूर मधील पट्टणकोडोली हे गाव सोडलं तर अजूनपर्यंत तर त्याची नोंद जगभरात कुठेही झालेली नाही. वेगळं पण त्या विंचूचं नेमकं काय आहे? सगळ्या बाकीच्या ज्या 16-15 जाती आहेत आयसोमेट्रस मध्ये, त्यामध्ये ही वेगळी कशी काय? त्याचे कॅरेक्टरायझेशन असतील किंवा त्याचा DNA असेल, हा पूर्णपणे बाकीच्या जातींपेक्षा खूप वेगळा आला. त्यामुळे ही जात पूर्णपणे त्यांच्यापासून वेगळी झाली. म्हणून ती एक नवीन जात पुढे आली आणि त्याला एक नाव देणं गरजेचं असतं. मग आपल्या कोल्हापुरातील इतकं मोठं व्यक्तिमत्व, बहुआयामी व्यक्तिमत्व जे आहे, ज्यांनी समाजात काम केलंय, राजकीय क्षेत्रात काम केलंय, क्रीडा क्षेत्रात काम केलंय, शिक्षण क्षेत्रात काम केलंय, आमच्यासारख्या युवकांना एक मायेचा आधार दिलाय, तर त्यांच्याबद्दल एक कृतज्ञता म्हणून आम्ही दादासाहेबांचं नाव दिलं. जेव्हा डी.वाय. पाटील यांना तुम्ही ही सगळी गोष्ट सांगितली, एक वेगळं पण सांगितलं, तेव्हा त्यांना भेटल्यानंतर त्यांचं आणि तुमची नेमकं काय संभाषण झालं होतं, त्यांनी यावरती काय प्रतिक्रिया दिली? दादासाहेबांना आम्ही ज्यावेळी ह्या गोष्टीची माहिती दिली त्यावेळी दादासाहेब म्हणले होते आम्हाला, अरे बाळ, मी काही इतका मोठा नाही आहे आणि केलं हे तुम्ही छान केलं, पण कोल्हापूरचं नाव तुम्ही मोठं केलंय आणि माझ्यासारख्या एका
साध्या माणसाचं तुम्ही नाव जगभरात पसरवलं, हे त्यांचे शब्द होते. ते खरं तर एक शोध आणि त्यानंतरची ही खरं तर तुम्हाला दिलेली प्रतिक्रिया कसा त्यावेळीचा आता अक्षरशः अंगावर काटा येतोय की इतका मायेचा हात आमच्या डोक्यावरून गेला. आता पुढं काय बोलायचं हे शब्द सुद्धा आम्हाला सुटत नाहीत. कारण की आमच्या संस्थेचा हा पहिलाच प्रयत्न होता संशोधनातला, की एखादी नवीन जातीवर आम्हाला काम करायला मिळतंय आणि त्याला आम्ही दादासाहेबांचं नाव दिलंय आणि आज तेच दादासाहेब आज जगात नाही आहेत. ही खूप मोठी पोकळी निर्माण झाली आम्हाला. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे सगळीच वाईल्ड लाईफ मध्ये काम करणारी टीम होती आणि त्यांनी अर्थातच कोल्हापुरातल्या पट्टण कोडोली या ठिकाणी विंचू जो आहे तो शोधला होता. खर तर आयसोमेट्रस मधले जवळपास 15-16 प्रकार आहेत, त्यातलाच हा 16वा प्रकार जो आहे तो त्यांनी सोडला, जो इतर प्रकारांपेक्षा इतर जातींपेक्षा वेगळा होता आणि म्हणूनच हे नाव जे आहे ते डी.वाय. पाटील यांचंच त्यांना द्यावं असं वाटलं. त्यांनी परवानगी रितसर जी आहे ती डी.वाय. पाटील यांची घेतली आणि अर्थातच मी इतका मोठा नाही, माझं नाव त्या विंचूला देऊ नका असं देखील सुरुवातीला सांगितलं. मात्र हा सगळा किस्सा सांगत असताना, ती आठवण सांगत असताना या सगळ्यांना देखील भारावून त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतं. निश्चितच एक वेगळं या सगळ्या श्रद्धांजली वाहण्यासाठी येत असलेल्या सगळ्या लोकांमध्ये एक वेगळं पण आज या ठिकाणी पाहायला मिळालं. एका विंचूला देखील डी.वाय. पाटील यांचं एक नाव दिलं गेलं होतं, हे देखील आज या निमित्तानं समोर आलेलं आहे. कॅमेरामन विजय देशमुखसह मी शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.